हॅलो, नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे चांगले असेल. आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा ब्लॉग संडेचा आहे, पण पोस्ट करायला उशीर झाला. संडेला आम्ही आमच्या जुन्या घरी गेलो होतो. पूर्ण आठवडा घरीच होतो, कुठे गेलो नव्हतो. मग म्हटलं चला जुन्या घरी जावं. तिथे छान जेवण वगैरे झालं होतं. त्यानंतर दुपारी परत त्याचे पप्पा, प्राप्ती असे सगळे क्रिकेट खेळत होते आमच्या ओट्यावर. हा आमचा ओटा आहे. जुनं घर कौलाचं घर आहे आणि बाहेर खूप मोठा ओटा आहे. घर खूप छान आहे. खूप दिवसांनी गेलं त्यामुळे थोडंसं चेंज असं बरं वाटलं. संध्याकाळी तिथून निघालो आणि मुलांना खूप दिवस कुठे बाहेर नेलं नव्हतं. म्हणून आमच्या इथे अरे टॅप्स अरे एरिया आहे. उतरायचं नाही त्यामुळे तसं. धावशक्ती केंद्र, प्राप्ती तिथे हळू कर. गार्डन आहे. खूप सारे गार्डन आहे, पण आम्ही नेहमी ज्या हा गार्डनमध्ये वरती मुलांना उतरू घेऊन नको. जातो टॅप्सच्या, त्या गार्डनमध्ये प्राप्ती मुलांना हळू. घेऊन गेलो होतो. खूप दिवसांनी मुलांनी खूप मजा केली. तिथे वेगवेगळे स्लाईड्स आणि अजून बरंच काही झुले वगैरे काय काय होते. ते सगळी मुलं ट्राय करत होते. मुलांना थोडासा चेंज आणि थोडासा आम्हालाही चेंज. बाजूला एक जिम आहे, ग्राउंड आहे. तिथे चालायलाही जाऊ शकता तुम्ही, जिमलाही जाऊ शकता. पण जे रेग्युलर जिमला जात असतील तेच चालायला कोणीही जाऊ शकतं. मग इथे मी बसून राहून यांचं व्हिडिओ शूट करत होते. आणि परत जे जे काही होतं त्या गार्डनचं ते सगळं एक 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 करून ट्राय करत होता. कारण खूप महिन्यानंतर आला होता या गार्डनमध्ये. आधी आम्ही नेहमी जायचो सुट्टीच्या दिवशी, पण आता मुलांची शाळा, परीक्षा त्यामुळे काही येणं जमलं नव्हतं. खूप दिवसांनी आल्यामुळे मुलांनी खूप छान एन्जॉय केला. इथे पाळणे वगैरे बसून ते खेळत होते आणि मीही त्यांच्यासोबत इथे तिथे त्यांच्या मागे मागे फिरत होते. वरदला तर खूपच मजा आली होती. त्यानंतर आम्ही संध्याकाळी घरी गेलो आणि संडे असल्यामुळे छान नॉनव्हेजचा बेत होता. छान जेवण बनवलं आणि जेवलो. कारण सकाळी शाळा होती त्याच्यामुळे पुन्हा लवकर उठायचं होतं. यांचे कपडे वगैरे इस्त्री करायचे होते. त्यामुळे आम्ही संध्याकाळी लवकर गेलो होतो घरी. 6:30पर्यंत गार्डनमधून निघालो होतो. 7ला घरी पोचलो होतो. कारण जाऊन जेवण करा, पुन्हा यांचे कपडे इस्त्री करा, बरीचशी कामं बाकी होती. हे संध्याकाळचं आहे गार्डनमध्ये खेळण्याचं, तुम्ही बघू शकता इथे. सगळ्यात जास्त मजा तर वरदनीच केली होती. आणि थोडंसं आपल्यालाही चेंज. रोज 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 तीच कामं, घरची कामं, मुलांना शाळेत सोडा आणा, त्यापासून थोडंसं काहीतरी वेगळं. आणि इथे खूप सारे पेरेंट्स आपापल्या मुलांना घेऊन येतात. बाजूला कॅन्टीन आहे, पण ती सध्या बंद होती. तिथे वडापाव खूप छान भेटतो. इथला फेमस वडापाव आहे टॅप्सचा. इथे आले की इथे वडापाव खायला येतात. अशी होता आजचा